खूप उशीर झालेला आहे आता मला जाण्यासाठी. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल, वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ. आणि आज खूप सकाळी सकाळी व्लॉगिंगला स्टार्ट केली आहे, कारण की पल्लवी गेली आहे स्वाध्यायाला. कदाचित खूप जणांना माहिती पण असेल स्वाध्याय काय आहे. सो ती गेली आहे स्वाध्यायाला आणि आताच तिचा कॉल आला होता की ती येणार आहे परत, कॅब भेटली आहे तिला. म्हटलं त्याच्या आधी थोडंसं, आता सकाळी काही खाऊन गेली नाही आहे तर म्हणलं चला तिच्यासाठी काहीतरी स्पेशल करूया. आणि स्पेशलमध्ये मला खूप जास्त काही येत नाही आहे फ्रँकली स्पीकिंग, बट पोहे शिकलो आहे थोडेफार लग्नानंतर, तर ट्राय करूया तिच्यासाठी. फर्स्ट टाइम नाही करत आहे, ह्याच्या आधी पण केलेले आहेत, परंतु ती असताना केलेले आहेत तिच्या समोर. तर ती नसताना फर्स्ट टाइम करतोय. लेट्स सी कसे होतात ते. पहिले पोहे धुवून घेतोय प्रॉपर, छानपैकी 2दा पोहे धुवून घेतोय. एक ऑब्सेशनच आहे यार, असं पोहे किंवा तांदूळ धुताना ना, असं केल्याशिवाय ते धुतल्यासारखेच नाही वाटत. असं वाटतं की असं केल्याच्या नंतर बरीच धूळ हे ते बाहेर येते, किंवा म्हणजे जी घाण आहे, डस्ट आहे ना, डस्ट पार्टिकल्स आहेत ते बाहेर येतील. सो चलो हे धुवून घेतो. पोहे धुवून घेतल्याच्या नंतर असं थोडा वेळ सोप करायला ठेवतो साईडला, आणि तोपर्यंत कांदा आणि आपण मिरची चिरून घेऊया. खरं तर मला ना कुकिंगमध्ये जास्त गोष्टी काही येत नाहीत. दुसऱ्या सगळ्या घरकामात मी करतो तसं पल्लवीला मदत, बट लग्नाआधी काही गोष्टी आईनं शिकवल्यात, जसं की भात कसा लावायचा किंवा पोहे, हे थोडंफार आईनं पण शिकवलेलं. सो आणि आता काही गोष्टी बायको शिकवते, तर करतोय, चालू आहे आपली शाळा आणखी. जॉब आणि जॉब सोबत सगळं सगळं हे मॅनेज करणं, म्हणजे आमच्या घरी हाऊस हेल्प नाही आहे कोणी, दोघं मिळून सगळ्या गोष्टी मॅनेज करतो. आणि दोघं वर्किंग असल्यामुळं दोघांनी केलं तरच बऱ्याच गोष्टी होऊ शकतात व्यवस्थित. आणि आज जरा सरप्राईज द्यायचा प्रयत्न करतोय. लेट्स सी की सरप्राईज होतंय की शॉक. मॅडम येतीलच लवकरच आता, कारण की इथून तिचं जे मंदिर आहे ते मॅक्स 3-4 किलोमीटर आहे. तिला ऑटो भेटलाय म्हणल्यास येऊन जाईल ती पण लगेच. सो ती यायच्या आधी बनवायच्यात मला पोहे. चलो कांदा झालाय, आता आपण कढई लावूया, तापायला ठेवूया थोड्या वेळ. तेल 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 या. कढई तापतीये चांगली. मी ना हे माझ्या आईचं बघितलेलं थोडंसं असं, की कढई तापली का नाही असं बघायची माझी, म्हणजे बघते आणखीन पण. अरे यार आली आहे ती. ठीक आहे, थोडंसं गॅस कमी करतो. आलो ग आलो, थांब. हा मॅडम, येतोय येतोय येतोय. वेलकम. शे यार, मी आत्ताच घेतले होते पोहे करायला, माहितीये. हा, बायकोला थोडस सरप्राईज होऊया, बट आल्या मॅडम. ठीक आहे, आता तू तू कंटिन्यू. अच्छा, तू थोडंच होतेस का? आता ब्लॉग मध्ये पुन्हा म्हणशील की ये. हा चालेल चालेल. शेंगदाणे आलेत, पहिले ते भाजून घेतो थोडेसे. भाजून म्हणजे ते खुसखुशीत लागण्यासाठी थोडेसे पहिले तेलात तळून घेतो म्हणता येईल. आधी हाताला चटके तवा मिळतात पोहे. यार शेंगदाणे तरी तेवढे होत नाहीत,
परंतु ना डाळ व हे जर टाकलं ना लगेच की लगेच ते करपून जात आहे. तर तेल गरमच आहे, कांदा टाकतो. हळद टाकतो 1 चमचा. एकदम थोडस मिरचू, कारण की मिरच्या टाकलेल्याच आहेत मी. तेव्हा शेफचा फील येलाय, शेफचा. तर जे सोप करायला ठेवले ते पोहे ते टाकतो सगळे मस्तपैकी. मीठ टाकलंय, मिरचू टाकलंय, सगळ्या गोष्टी तर टाकल्यात, हळद टाकले. सो लेट्स सी कसे होत आहेत पोहे. काही पण गोष्ट वाया नाही जाऊ दिलं पाहिजे, सगळं एकदम कण ना कण त्याच्यात पडणार आहे. चवीनुसार थोडीशी साखर, की म्हणजे एक चव टेस्ट थोडीशी एकदम मस्त येते. थोडीच टाकतोय साखर, पण एक चिमूटभर टाकली तरी चालेल. परत हलवून घ्यायचं थोडंसं. प्लेट झाकली यायची ह्याच्यावर, जेणेकरून की ते वाफळायला ठेवलेत पोहे थोड्या वेळ. पोहे तयार आहेत माझे. मॅडमचं ऑफिस लवकर चालू झालं, माझं थोडंसं लेट असतं. झालं का नाही आणखीन? 2 मिनिट. ओके, ठीक आहे. चालेल पोहे जरा खाऊन सांग बर. नॉट बॅड ॲज पर द फर्स्ट अटेम्प्ट. नॉट ए भाई, खरं सांग. छान. छान झाले. सो चला लवकर फिनिश करा, मला पण लॉग इन करायचं आता. आज घरून आहे ऑफिस, सो करतो लॉग इन लवकर खाऊन टाकतो आता. सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवर. आणि आज आम्ही जाते अशी मूवी बघायला जी सध्या खूप जास्त ट्रेंडिंग आहे. ती मूवी आहे थांब. असं पण थंबनेलवरून तुम्हाला कळालंच असेल, बट लेट्स सी, तुम्हाला डायरेक्ट टॉकीज वगैरे जाऊनच दाखवूया. आणि आम्हाला आणखीन एक गोष्ट बघायची. आम्ही दोघं पण म्हणजे रील स्क्रोल करत बसलो होतो, तर प्रत्येक जण असं खूप जास्त इंटेन्स रडताना किंवा खूप जास्त ब्रेकअपची आठवण येताना किंवा असं खूप जास्त हे दाखवत आहे की बहुत गम में है हम. तर आम्हाला ते पण सीन्स बघायचे की लोक रडतात कसं, ते बघायचं आम्हाला. त्याच्यामुळे खास आम्ही चाललोय. आणि आमच्या बायकोनी खूप लेट नाईट शो बुक केलाय. सो 12चा शो आहे आणि वी आर रनिंग लेट. सो मॅडम चला लवकर. खूप उशीर झालेला आहे आता मला जाण्यासाठी, कारण ऍक्च्युली 11:55चा शो होता आणि 12 वाजून गेलं. सो खूप जास्त लेट होतं. आणखीन एक 5 मिनिट लागले यार बोलतो, कारण तुझं लॉग ऑफ झालं 11:30ला. हा ना यार. त्याच्यानंतर रेडी होऊन निघालो. तुला मेकअपला पण एक 3 तास लागले. बरोबर 3 तास नाही, 1 तास नाही, 15 मिनिट. अच्छा, बट ठीक आहे. होप सो की काही जाऊ नये यार त्या मूवी मधलं, कारण की म्हणजे कुठली पण मूवी जर आपण थोडीशी पण मिस केली ना तर एक लिंक तुटल्यासारखं वाटतं. आणि बट लेट्स सी की होणार नाही असं काही. चल मॉलमध्ये तर एंट्री केली आणखीन. लेट्स गो. अपने दोस्त के लिए गाना बनाओ, मैं लिख दूंगी. जब ये गाना उसके दिल को छू जाएगा ना, तो उसको कभी छोड़ के नहीं जाएंगे. सो डन विथ द मूवी. खूप मस्त मूवी होती, एक नंबर मूवी आहे.
आणि म्हणजे ॲक्च्युअलमध्ये इमोशनल आहे मूवी खूप जास्त. आणि म्हणजे मोहित सुरीचं जर बघशील ना तू तर आता आशिकी म्हणजे जे आशिकी 2 होती आदित्य रॉय सोबतची, सो त्याच्यामध्ये ना त्यांना म्हणजे एक सॅड एंडिंग केलेली आहे ना आशिकी 2 मध्ये किंवा आशिकी 3 मध्ये खूप सॅड एंडिंग केली, खूप सुंदर एंडिंग केलेली आहे. सो मस्ट वॉच मूवी आहे. आणि जर कोणी म्युझिक लवर असेल ना भाई प्लीज बघा मोहित सुरी आणि विथ म्युझिक डन, खूप सही आहे, खूप सही. तुझा काय एक्सपिरियन्स आहे, तुला काय वाटतं? छान मूवी आहे, स्टोरी लाईन पण छान आहे, रॉकस्टार सारखीच आहे पण एंडिंग हॅपी आहे. हा ना, एंडिंग सही आहे, खूप सही आहे भाई एंडिंग. पल्लवीला तर रडू पण येत होतं एंडिंग मध्ये. इमोशन्स ऑब्विसली यार, इमोशन्स म्हणजे आम्ही म्हणजे स्टार्टिंगला म्हणजे व्लॉग स्टार्ट करताना ज्याचं आम्ही असं हसत होतो ना, बट नाही यार खरंच मूवी खूप जास्त. मी नाही रडलं, मला लगेच नाही माझे इमोशन्स एक्सप्रेस होत, बट हां पल्लवी रडत होती थोडीशी. चलो आता जाऊया घरी. आलो आता घरी आणि खूप सुंदर मूवी होती, वन टाइम वॉच नक्की आहे. आणि मोहित सुरीचं काम तुम्हाला खूप भारी वाटेल, म्हणजे नेहमीच ते खूप एंगेजिंग आणि एंटरटेनिंग मूवी बनवतात. सो ही पण मूवी खूप सुंदर आहे. आणि आहान आणि अनित या दोघांनी पण खूप सुंदर असं काम केलेलं आहे. क्रिश आणि वाणी सही आहे, खूप मस्त. आणि चलो आता तुम्हाला भेटतो आम्ही नेक्स्ट व्लॉगमध्ये. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते प्लीज नक्की कळवा. आणि आमच्या चॅनलला कोणी नवीन हा ब्लॉग बघत असेल तर प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल, लाईक करा, शेअर करा आणि प्लीज नक्की कमेंट करून जा. सो भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय.